जय शिवराय मित्रांनो. 2 सप्टेंबर रोजी शासन निर्णय निघालेला आहे आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून हैदराबाद गॅझेट सुद्धा लागू केलेला आहे. आणि आता या हैदराबाद गॅझेट लागू केलेल्या शासन निर्णयानुसार आपल्याला कुणबी मराठा, मराठा कुणबी किंवा कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं यामध्ये बरेच जण गोंधळून गेलेले आहेत. आता बऱ्याच जणांनी त्या शासन निर्णयाचा अभ्यास केला असेल, वाचला असेल, तर त्यांच्या लक्षात आला असेल नसेल. तरी पण मित्रांनो, आपण त्या शासन निर्णयावर बोलणार आहोत. त्यानंतर ज्यांच्या कुणबीच्या नोंदीच आढळलेल्या नाहीत, मग आता त्यांनी हे कुणबीचं प्रमाणपत्र कसं काढायचं हा सुद्धा सगळ्याच्या समोर पडलेला प्रश्न आहे. आणि त्यामध्येच पुन्हा जे काही ओबीसीचे नेते होते, तर हे म्हणत होते की या शासन निर्णयानुसार मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार. त्या माध्यमातून ते कोर्टात जाऊ, रस्त्यावरची लढाई लढू वगैरे वगैरे त्यांनी केलं. त्यानंतर ते कोर्टात गेले. आता कालच आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलं की हायकोर्टानं त्यांना काही तांत्रिक कारणामुळं आम्ही सुनावणी घेऊ शकत नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे. आणि मग काही जे अभ्यासक होते आपलेच, ते अभ्यासक म्हणत होते की या शासन निर्णयानुसार काहीच मिळालेलं नाही. आता मित्रांनो, मला जेवढं कळतंय किंवा जे शासन निर्णयात दिसतंय त्याप्रमाणे आपण त्यावर ज्यांच्या कुणबीच्या नोंदी आढळल्या नाहीत त्यांनी प्रमाणपत्र कसं काढायचं, कारण ते आपण काढायला गेल्याशिवाय ते सुद्धा आपल्याला कळणार नाही. आणि एक परवा दिवशी माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी सुद्धा एक बैठक आयोजित केली होती, किंवा काय अडचणी येतात, कसं काढायला पाहिजे, काय नाही, कशी पद्धती चालू आहे, यावर त्यांनी सुद्धा चर्चा केली. आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो, आता ज्यांच्या कुणबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्याला तर एकदम सोपी पद्धत आहे. ज्या व्यक्तीची कुणबीची नोंद आढळलेली आहे, जे पूर्वज असतील, तर त्यांचा वंशावळीनुसार तो पुरावा तयार करायचा. त्या वंशावळीत जे जे काही नावं येतात त्यांचा महसुली पुरावा असेल, शैक्षणिक पुरावा असेल, ग्रामपंचायतचा पुरावा असेल, ते सर्व कागदपत्र, 7/12 असेल किंवा होल्डिंग असेल, खासरा पाणी असेल, त्याप्रमाणे ती वंशावळ जोडून जो अर्जदार आहे त्याच्यापर्यंत ती वंशावळ आणायची. आणि ज्यांची कुणबी नोंद आढळली ते त्याचे रक्ताचे नातलग आहेत असं दाखवून त्या व्यक्तीला सहज आणि सरळ हे कुणबीचं प्रमाणपत्र काढता येतं. आता वंशावळ बऱ्याच जणांना माहित नाही, तर वंशावळ म्हणजे थोडक्यात आपले जे काही पंजोबा असतील, समजा ज्यांची नोंद सापडली, ते समजा पंजोबाची कुणबीची नोंद आढळलेली आहे, त्यानंतर आजोबा, आता एखाद्या वेळेस पंजोबाला 2-3 मुलं असू शकतात, मग ते जे असतील त्याप्रमाणे ते घ्यायचे. त्यानंतर वडील, आता आपल्याला चुलते सुद्धा असू शकतात, ते चुलते असले तर त्या वंशावळीमध्ये घ्यायचे, म्हणजे त्यांचा महसुली पुरावा असेल, शैक्षणिक पुरावा असेल, एक त्याच्यासोबत असला पाहिजे. त्यानंतर अर्जदार, अर्जदाराचं आधार कार्ड, अर्जदाराचा महसुली पुरावा असला तर महसुली पुरावा, शैक्षणिक जी कागदपत्र आहेत, टीसी, ते जे जे असतील ते, वडिलांचं एक आधार कार्ड, आणि बाकी यांचे महसुली पुरावे असले, शैक्षणिक पुरावे असले तरी चालतात. हे झालं ज्यांची आज कुणबी नोंद आढळलेली आहे त्यांच्यासाठी. आता बऱ्याचशा गावामध्ये मित्रांनो कुणबीची नोंद आढळलेली, समजा 2 मुंडा असतात वेगवेगळे, समजा गोरे नावाचे मुंड आहेत, एका मुंडाची सापडलेली आणि दुसऱ्या मुंडाची अशी वंशावळ जुळत नाही, तर या 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार त्यांनी जर त्या ज्यांची नोंद आढळली त्यांच्याकडून शपथपत्र जरी घेतलं की हे आमच्या कुळातील आहेत, आमच्या गावातील आहेत, स्थानिक क्षेत्रातील आहेत, तरी त्यांच्या कुणबीचं प्रमाणपत्र हे निघतं आज रोजी. आता महत्वाची गोष्ट मित्रांनो, की जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयावर थोडं आपण लक्ष देऊया. त्यामध्ये मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी 13/10/1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करायचे.
मग आता समजा ते 1967 पूर्वी त्या गावात राहत असले, त्या ग्रामपंचायतला नोंद असेल, त्यांनी मतदार यादीत नाव नोंदवलेलं असेल, त्याप्रमाणे त्यांनी ते घ्यायचे. किंवा आता भूमिहीन शेतमजूर आणि बटईने, मग समजा एखाद्याकडे अगोदरची शेती असेल 1967च्या पूर्वीची, तर त्यांनी तो पुरावा त्याच्यासोबत जोडता येतो. आणि मग गावातील ज्यांची कुणबीची नोंद आढळलेली, मग ते एका आडनावाचे असतील, ते भावकीचे असतील, तर त्यांच्याकडून ते शपथपत्र घ्यायचं आणि हे आमच्या कुळातील आहेत म्हणून. कारण एकाच गावातले म्हणल्यावर एकाच आडनावाचे आणि तेही 1967 पूर्वीचे रहिवासी असतील, तर ते एकाच कुळातील असतील. फक्त त्यांचे मुंड वेगवेगळे पडले गेले. आता बरेच गावाने सुतका असते, भानगडी असते, सणावाराला अडचणी येतात म्हणून मुंड वेगवेगळे पाडले जातात, कुठं सुतक धरीत नाहीत. मग त्यानं त्याचा घ्यायचा पुरावा आणि तो त्याच्यासोबत जोडायचा आणि त्यांना ती कुणबीचं प्रमाणपत्र त्या माध्यमातून काढता येणार आहे. आता दुसरा विषय मित्रांनो, की बऱ्याच गावांना कुणबीच्या नोंदी आढळलेल्या नाहीत. मग अशाने काय करायचं, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण खरी अडचण त्याला आहे की आपली कुणबीची नोंदच आढळली नाही. मग आपल्याला हे कुणबीचं प्रमाणपत्र कसं काढायचं. मात्र एक लक्षात घ्या मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये एक दिलेलं आहे की या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याच्या सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातर जमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील, म्हणजे भावकीतील असतील तर त्यांच्यासाठी गावातील, आणि दुसरा आहे कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील आणि कुळातील हा शब्द एकदम महत्वाचा आहे. आता कुळ म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहित असेल. कुळ म्हणजे जे 96 कुळ आहेत मराठ्यांचे, 96 कुळ, त्या 96 कुळातील. आता काय होतंय, बऱ्याच जणांचे आडनाव हे वेगवेगळे बदललेले, म्हणजे समजा 2 आडनावाचे असतात पण आपलं सोयरीक त्यांच्यासोबत होत नाही, म्हणजे बेटी व्यवहार होत नाही. म्हणजे त्यांना आपण काय समजतो, भावकी. काय समजतो आपण, भावकी. आता आडनाव खूप बऱ्याच प्रकारचे आहेत, पण मेन कुळामध्ये फक्त 96च आडनाव आहेत. किती? 96 आहेत. आता ते बऱ्याच जणांना माहित असते. तुम्ही ब्राह्मणाकडे गेले तर आपण ते हे काढीत असतो, ते लग्नाच्या वेळेस जसं जन्मपत्रिकेत असतं ना, ते देऊ घेऊ ते जुळतं का, त्याप्रमाणे. तर ते कुळातील असतात. आता ते कुळ सुद्धा मी तुम्हाला, तुमची जर इच्छा असेल तर ते कोणत्या कुळात कोणती आडनावं येतात याचा सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ करू. जर तुम्हाला माहित नसेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करा. आपण कोणत्या 96 कुळामध्ये कोणकोणती आडनावं येतात याचा सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ आणू. म्हणजे आडनाव जरी वेगळं असला, आता खंदारे असतं आणि कदम असतं, पण हे खंदारे आणि कदम यांच्यात बेटी व्यवहार होत नाही. त्याचं कारण असतंय की कदम हे एक मूळ कुळ आहे आणि त्याचं उपकुळ हे खंदारे आहे. म्हणजे खंदारे आणि कदम हे एकमेकांना भावकी मानतात. समजा त्यामध्ये एक बोराडे आले, बोराडे, खंदारे, कदम यांचा बेटी व्यवहार होत नाही, म्हणजे ते एकाच कुळातील आहेत. आणि शासन निर्णयामध्ये असं सविस्तर दिलेलं आहे की गावातील आणि कुळातील नातेसंबंधातील. मग समजा एखाद्या गावात खंदारे आहेत आणि तेच खंदारे शेजारच्या गावात असतील आणि त्या शेजारच्या गावामध्ये जर कुणबीची नोंद आढळली असेल, तर मग ते खंदारे आणि आपल्या गावातील खंदारे हे एकच आहेत. मग ते खंदारे असो, बोराडे असो, कदम असो किंवा इतर कोणी भोंगाने असो, खराबे असो, म्हणजेच ते एकाच कुळातील आहेत. आणि या शासन निर्णयामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कुळातील नातेसंबंधातील, म्हणजेच कुळ कोणते येतं, 96 कुळ, आणि खंदारे, कदम, बोराडे हे एकाच कुळातील येतात. आता ते त्याप्रमाणे मी तुम्हाला एक थोडक्यात दाखवतो की एकाच कुळात किती आडनावाचे लोक येत असतात. आणि तुम्ही जर म्हणत असले की सगळ्याच कुळाचे आपल्याला नाव, म्हणजे मूळ कुळ आणि त्याचे उपकुळ सांगा, तर त्याचा सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ करू. तर हे बघा मित्रांनो, मुख्य कुळ आहे कदम, त्यांचं वंश सूर्य, गोत्र भारद्वाज, देवक हळद, केतकी कळंब, राजेचे नाव प्रभाकर वर्मा, विजयस्त्र तलवार आणि मूळ गादी गोवे वराड. आता हे माझ्याकडे जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे सांगतो. आता त्या कदमच्या उपकुळांची आडनाव काय आहेत इकडे बघा. अखंड, अखडे, अघटे, आवाळे, कदम, काजळे, कावळे, कळंब, कालगे,
कालक, कारळे, कण्व, कल्पद्रुम, कुवत, कुलकर्णी, कोल्हे, खडप्पे, गाते, गागुळ, गाताडे, घोडे, त्यानंतर घोरडे, जायजुने, डोईजड, तकटे, तकतके, ताकदेवडे, देवर, धडशिरके, धुकाटे, धुत्रे, धूळ, धुदाड, नावरे, नुपरे, नुपरे, नेहारे, घामे, वनवे अशा प्रकारचे त्या कदम कुळातील आडनाव आहेत. आणि त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की गावातील किंवा कुळातील, तुम्ही बघितला असेल शासन निर्णय, तर हे इथं दिलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. गावातील आणि कुळातील आता एकाच आडनावाचे जर गावात असतील तर त्यांनी कास्ट सर्टिफिकेट म्हणजे कुणबीचं प्रमाणपत्र काढलं असेल तर ते त्या गावातल्या गावात एकाच भावकीत जोडता येतं आणि त्या माध्यमातून मिळायलाच पाहिजे. आणि दुसरं दिलेलं आहे त्याच्यात ऑब्लिक मध्ये कुळातील, गावातील कुळातील. आता कुळ तुमच्या लक्षात आले असेल, तुमच्या घरातल्या जुन्या माणसाला विचारू शकता की कुळ आणि त्या कुळाच्या आडनाव. आता ज्यांच्या सोबत तुमची सोयरीक होत नाही ते म्हणजे कुळ. थोडक्यात आपण त्यांच्यासोबत बेटी व्यवहार करीत नाहीत, त्यांची मुलगी करीतही नाही आणि त्यांना देतही नाही, हे असे म्हणजे एका कुळातील. आता यामध्ये कोणकोणत्या आडनावाचे तर त्या संबंधीचा आपण स्पेशल व्हिडिओ आणू. मात्र त्यासाठी तुमच्या जर कमेंट आल्या तर कोणत्या कुळातील किती आडनाव आहेत, एका एका कुळाचे किती आडनाव झालेत याचा सविस्तर व्हिडिओ आपण आणू. तर मित्रांनो, जर तुम्हाला ते पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा. म्हणून वेगवेगळ्या गावात जरी असले तरी ते आपल्या कुळातील म्हणून अर्ज करायचा आहे. आता अर्ज कसा करायचा हा महत्वाचा मुद्दा आहे. तर मित्रांनो, आता ज्यांचा अर्ज करायचा आहे, जे अर्जदार आहे, त्या अर्जदारानं त्याचा 1967 पूर्वीचा महसुली पुरावा. आता जवळपास प्रत्येकाकडे जमीन होती. आज आता जरा दिवस बदलले, कामाधंद्यामुळं किंवा खर्चामुळं पूर्ण जमीन, लग्न कार्यामुळं, हे आरक्षण नसल्यामुळं जमिनी इकलेल्या आहेत मराठ्यानं. आता इकल्यामुळे त्याच्याकडे आज जरी जमिनी नसल्या राहिल्या तरी महसूल विभागात गेल्याच्या नंतर, तहसीलात कार्यालयात गेल्याच्या नंतर तुमची तिथं नोंद निघती. म्हणजे तुमची पूर्वी जमीन होती म्हणून तो पुरावा जोडायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीनं वंशावळ करायची. आता पंजोबा असतील, खापर पंजोबा असतील, ज्यांचं नाव त्याच्यामध्ये येईल 1967 पूर्वीचं, त्याप्रमाणे तो पुरावा काढायचा. आणि तो तुम्हाला जर घरच्या घरी बघायचा असेल तर आपल्या या चॅनलवरच घरच्या घरी असा तो व्हिडिओ बघायचा आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मोबाईलवर किंवा तुमच्याकडे कॉम्प्युटर असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही 1967 पुरावे, त्यामध्ये महसूलचे तुम्ही मग पंजोबाचा बघू शकता, आजोबाचा बघू शकता, त्यानंतर वडिलाचा बघू शकता. त्यामध्ये फक्त गट नंबर, जुना सर्वे नंबर होता तो टाकून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बघू शकता. म्हणजे तहसील कार्यालयात जाऊन तिथं जास्त वेळ घालण्यापेक्षा अगोदरच घरी बघा आणि त्यानंतर तुम्ही तिथून ते प्रमाणपत्र, समजा ते पुरावा घेऊ शकता. मग तो पंजोबा, आजोबा, वडील याप्रमाणे ते वंशावळ जोडायची. वडिलाचा आधार कार्ड, तो महसुली पुरावा, शैक्षणिक कागदपत्र असतील ते जोडायचे, अर्जदाराचे शैक्षणिक कागदपत्र, आधार कार्ड याप्रमाणे जोडून आपण तो सविस्तर अर्ज करायचा. आणि त्यासोबत तुमचे शपथपत्र एक की तुमच्या याच्या बाबतचं 1967 पासून इथं राहता म्हणून ते एक शपथपत्र. आपले सरकार सेवा केंद्रावरून ते सर्व कागदपत्र मिळतात. त्या कागदपत्रासहित सर्व अर्ज भरायचा आणि तो तुमच्या तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय तिथं तो दाखल करायचा. आणि तो दाखल केल्याच्या नंतर मग ते तहसील कार्यालयातून तुम्हाला त्यासाठी जी काय आता समिती नेमलेली, ग्राम समिती, त्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी त्या समितीसाठी एक अहवाल देणार आहे. आणि मग ती समिती तुमच्या गावात येऊन त्या अहवालावर तुम्ही खरंच त्या गावातले आहेत का, तुमचे महसुली पुरावे बरोबर आहेत का, हे सगळं पाहणी करणार. आणि तो अहवाल परत तहसील कार्यालयाला देणार आणि ते बघितल्याच्या नंतर मग ते तहसील कार्यालयातून तो अहवाल तुम्हाला देणार आणि मग सांगणार की तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने आपले सरकार सेवा केंद्रावर ऑनलाईन अर्ज करायचा. आणि अर्ज केल्याच्या नंतर तो
उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत जाणार, म्हणजे उपविभागीय कार्यालयाकडे जाणार आणि तेथे तुमची सर्व कागदपत्र पाहणी झाल्याच्या नंतर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं का नाही ते प्रांत अधिकारी, उपविभागीय अधिकारी ते ठरवणार आणि त्या माध्यमातून कुणबीचं प्रमाणपत्र मिळणार आहे. अशी ही प्रक्रिया आहे. या पद्धतीने आपण लवकरात लवकर अर्ज करायचे आणि जर तुम्हाला तिथं कोणत्या कागदपत्राची अडचण आली तर ते सुद्धा तुम्हाला तिथं कळवलं जाईल की समजा एखादी वंशावळ जुळत नसेल किंवा शपथपत्रामध्ये काही अडचण असेल तर त्याप्रमाणे तुम्ही करायचं. आता ज्यांची नोंद नाही मग त्यांनी त्यांच्या कुळातील कोणतं प्रमाणपत्र, कुणबीचं प्रमाणपत्र त्यांच्या कुळातील ज्यांची कुणबीची नोंद आढळली असेल त्याप्रमाणे याच्यासोबत जोडायचं. ज्यांची कुणबीची नोंद आढळलेली नाही त्याने, आणि ज्याची आढळलेली आहे त्याने तर काही ताणत नाही, ते सहजरित्या सोप्या पद्धतीने काढू शकतात. आता माझ्या माहितीप्रमाणे ही माहिती दिलेली आहे. आता या व्यतिरिक्त वेगळी काही माहिती असेल तर तुम्ही तहसील कार्यालय असेल, उपविभागीय कार्यालय असेल तिथून घेऊ शकता. अशा पद्धतीने अर्ज करा आणि आपलं कुणबीचं प्रमाणपत्र काढा. आता या व्यतिरिक्त तुम्हाला पुन्हा काही शंका असल्यास नक्कीच कमेंट करा. आपण त्याची माहिती घेऊन पुन्हा माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. मात्र एक विनंती करतो की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.